बंडा काकी उठा तुम्ही. दीड दमडीची डॉक्टर ऑफ लॉ, माझ्या मग मला भांडी वॉशिंग करायला लावलीस. पिल्या पिल्या या सगळ्यांनी मला भांडी वॉशिंग करायला लावली. ओ वहिनी, तुमच्या आई मम्मा आहेत की नाही, ते आमचा धंदा बुडवायला चालल्या होत्या. आमच्या आरतीने मी मिसळ संपवली आणि तुम्हाला पण एवढी प्रामाणिकपणाची चाड असेल की नाही, तर शिराळकर नावाला जागा आणि आमचे पैसे द्या, यांनी मिसळ खाल्ल्याचे. मिस्टर रोज, यांना यांचे पैसे देऊन टाका. मी द्या 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 द्या, तोंडावर मारा, तोंडावर मारा मारा. नाही आले. अहो भाऊजी असं काय बोलताय? अहो वहिनी, 15 प्लेट मिसळ पाव मोजले असते तर मीच दमलो असतो. अशी मिळून टोटल 720 रुपये झाले. बाबू एवढं खाल्लं यांनी? घरच्यात बंडा काकी, घरच्यांकडनं कसले पैसे घ्यायचे? बंडा काकी राहू द्या, तुम्ही जावा. ए मोठेपणा, तुझी भीक न गय आम्हाला. मिस्टर रोज, वय बाई साहेब, पैसे देऊन टाका यांचे. मिस्टर रोज, देतो. किती झाले? 720. भाऊजी, हे समद तुम्ही सगळेजण गेट टुगेदर मुद्दाम करायले. हे समद मी लक्षात ठेवणार आहे, आणि नाही त्याचा हिशोब तुला चुकता करायला लावला की नाही, तर याद राख, आईंकडनं तुम्ही घरात आणि फॅक्टरीत काय काय काम करून घेता हे बी मी चांगलं लक्षात ठेवले. अगोदर त्याचा हिशोब तुमच्याकडनं चुकता करून घेणार आहे मी. तुम्हाला देऊ का पाव? रस्सा द्या. बर. ताई, कुणाला हुडकताय काय तुम्ही? नाही, तसं नाही. तू कोण? मी पैलवान प्राजक्ता वीरेंद्र शिराळकर. तू ललिताबाई शिराळकरांची कोण? मी त्यांची मधली सून. ही फॅक्टरी ललिताबाईंचीच आहे ना? वय, पण तुमचं काय काम आहे आईंकडे? त्यांच्या फॅक्टरी बाहेर मिसळ मिळते असं ऐकलं होतं. ही तीच फॅक्टरी आणि ही तीच मिसळ काय? वय वय, हीच शिराळकरांची फॅक्टरी आणि हीच आमची पैलवान मिसळ. तुम्हाला बी देते खायला? ताई, चल चल चल. काय हे बॉक्सेस असेच पडलेले आणि माल याच्यात भरून घे आणि टेम्पोवर लोड कर. लवकर करायचं जे काय करायचं ते समजा. हे असं पडून नाही राहिलं पाहिजे. ताई तुम्हाला काय देऊ? ताई, प्राजक्ताची पैलवान मिसळ, चव आईच्या हातची. आई म्हणजे मातोश्री. वाह, ज्युनियर शिराळकर बिझनेस वुमन. आता पैलवान कसं म्हणायचं? ते नाव तर मिसळीत मिसळलं. काय म्हणायचं आता? आता हे, नंतर ते, नंतर मग भलतच काहीतरी. अजून काय काय करायचं ठरवलंय? अबो बाबो, रागानं काय बघताय?
गिरायक आहे म्या, आणि गिरायक म्हणजे देव असत. आता या देवाकडे असं रागानं बघितलं तर गिरायक कसं काय मिसळ खायला? रागानं नव, आश्चर्यानं बघते. अहो, तुमच्यासारखी थोर माणसं आमच्यासारख्या गरीबाच्या गाड्यावर काय करतात? काय म्हटलं, गावभर समधीकडे कशी चर्चा सुरू आहे, प्राजक्ता पैलवानची मिसळ, पैलवानची मिसळ. म्हटलं बघू जरा कशी लागते ही पैलवानची मिसळ. बसा की, देते तुम्हाला पैलवान मिसळ. घ्या. शा, काय ही कसली मिसळ आहे? नाही, पैलवानी दमच नाही मिसळ. प्राजक्ताची पैलवानी मिसळ म्हण. अयो, तुम्हाला स्पेशल कट वाढायचं राहूनच गेले की. आत्ताच आणते चक्कीत जाळ गदालोट कट तुम्हाला. आता चाखून बघा, मग बोला. अयो, ठसका लागला की. पाणी पाहिजे काय? नाही म्हणजे कसं आहे, आमची पैलवान मिसळ खायला माणूस बी अस्सल पैलवान असावा लागतोय. लेच्या पेचेचं गडी पाणीच मागतोय हो. पण तुम्हाला देते हा पाणी. घ्या. अंगाशी मला खात्री होती की तुम्ही काय पाणी घेणार नाही. अहो, कोल्हापूर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष तुम्ही तर 4-4 प्लेट हाणाल आमची चक्कीत जाळ गदालोट मिसळ. अहो, खावा की. पाहुण, अहो नुसतंच कोरडं कोरडं झालंय. आणखीन कट देऊ काय? ए बस. काय दादा, अहो आमची पैलवान मिसळ आहे आणि तुम्ही पैलवान असून बी खायना झालाय बाई. घ्या की कट वरपून. ए नका. राजे, अगं मोठी माणसं आहेत ती, कशाला उगा त्याच्या वाकड्यात शिरतीस? अगं मी कुठे शिरते वाकड्यात? वाकड्यात तर तो शिरतोय. सुरुवात दरेळीला तो करतोय, पण शेवट मीच करणार. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. पैसे दिलते ना तुला, इकडे कशा आलीस? एवढ्याशा पैशात? हळू बोल. एवढ्याशा पैशात गप राहायला मी काय खोळी वाटले काय तुम्हाला? तुम्ही एवढा मोठा कारनामा केलाय, तो काय तोंडात चिचुके दाबून येईल असं वाटलं तुम्हाला? या खोट्या रूपामागं तुम्ही खाणार तांबडा पांढरा, तुम्ही खायची मीठ भाकर. पण इकडे कशा आलीस? इथं अख्खा घरानं राहतंय. बघू दे की त्यासनी, कळू दे की त्यासनी मी तुमचं खरं रूप. मला काय बी कळू द्यायची गरज नाही.
आणि कळलं तर तुला सोडणार नाही, सांगून ठेवतो. भविष्याची परीक्षा घेऊ नकस. हेच मी बी तुम्हाला सांगतेय, मला पैसे द्या. ए चल, काय पैसे मिळणार नाहीत का? गुमान निघित ना. ए कोण आहे रे? ए चल, जा जा जा, पैसे देतो. निघित नाही. अरे मॅच आहे, असं वाटलं जनावर आलं का काय, तेच बघत होतो. काय बी नाही, चल तू. बरोबर. धनंजय, आई जेवणाचा विचार असाल तर तुम्हाला पाहिजे ते बनवा की, तुम्ही सगळंच टेस्टी बनवता. ते विचारायला आलेच नाहीये मी. या घरात माझी 2 लेकरं राहतात, त्यांची चौकशी करायला आली. धनंजय, कसा आहेस तू? मी बरं आहे. मला काय दाढ भरली? प्रेमानं विचारते तर सरळ उत्तर दिलंस तर बरं वाटेल मला. बिझनेस कसा चालू आहे तुझा? नीट लक्ष देऊन काम कर बाबा. आता सगळी भिस्त तुझ्यावरच आहे. बाकीच्यांनी तर सगळं बुडवायलाच घेतलंय. एक्सक्यूज मी आई, व्हॉट मीनिंग? मी फॅक्टरी बुडवायला निघाली असं म्हणायचं तुम्हाला? चोराच्या मनात चांदणं. आणि मी असं का म्हणते हे तुला चांगलंच ठाऊक आहे. जेव्हापासून कारभार तुझ्या हातात गेलाय, मसाल्याचा दर्जा इतका ढासळलाय काय विचारायलाच नको. आय एम संचालिका नाव, त्यामुळं माझं वर्कलोड मी कसं करायचं हे माझं मी बघेन. तुम्ही उगाच मध्ये पडू नका. हो का? मग मी पण माझ्या मुलाशी बोलते. तूही उगाच मध्ये मध्ये पडू नकोस. हॅलो, ललिताबाई शिराळकर ना? हो बोलते. तुम्हाला लय महत्वाचं सांगायचंय. महत्वाचं बरंच काही बोलायचंय. उद्याच्याला गांधी मैदानाकडे भेटायला याल काय? अहो पण आपण कोण बोलताय? ते महत्वाचं नाहीये. मला जे काय सांगायचंय ते तुमच्या कामाचं महत्वाचं आहे. उद्याच्याला भेटायला नक्की याल, मी वाट बघते. आई, कोण होतं? काही नाही, कामाचा फोन होता. पण तू तुझ्या बिझनेसकडे नीट लक्ष दे. तुझा तरी दर्जा ढासळू देऊ नकोस. आहे ग, लय कळ मारायले ओ. चमारी गतकाळीची ना तिकट जा मिसळ दिली आमासनी. अरे पण गरज काय होती तुला तिकडे जाऊन खायची? काय गरज होती म्हणजे? अहो बघावं तिकडं त्यांच्या मिसळचं कौतुक चाललंय. पैलवान मिसळ, पैलवान मिसळ. आहे ग, काय बघवलं आमासनी. त्यांचा गाडा जर चालायला लागला ना, आपलं काय खरं नाही. आता काय बी नसताना ही अशी वागते. उद्या जर का श्रीमंत झाले ना, आहे ग, आपल्याला लय रुबाब दाखवल ती. अरे पण मिसळीचा गाडाच बंद पाडायचा होता ना व, मग स्वतः कशा पाहिजे जायचं? माणसं दाडायची की. अरे आता आहे ग, राहू द्या. आता तेच करणार आहे. त्या प्रोजेक्टला अशी अद्दल घडवणार ना, तिला कळायला पाहिजे आपल्याशी पंगा हा हा गावात दंगा. ऐक मम्मी, मी पप्पांना फोन करून कळवलंय की आता इकडे काही येत बसू नका. उगाच उन्हाचा त्रास होईल त्यांना. बरं बरं, ठीक आहे. हा चिंगे, हळू. अयो, ही तर जयराज थोराताची माणसं आहेत. दांडक घेऊन इकडे कशाला यायला लागले? चिंगे इकडे. राजे, अगं जावे बापूंना फोन करून बोलून घे की पटदिशी. कशाला? अगं त्यांना त्यांचं काम करू दे की. हे काम माझं आहे. तुला समजा मी सांभाळणार. अगं पण
अयो डायरेक्ट मॅच जिंकून इकडे आलात की काय? खेळून खेळून लय दमला असाल नाही का तुम्ही? भूक बी लागली असेल. बसा की, एकदम भारी पैकी मिसळ देते तुम्हाला, ती बी गरम गरम. अहो काळजी नका करू, तुम्हाला बी आवडेल आमची पैलवान मिसळ. तुम्ही खावा 2-2 घास, पुढचं पुढं बघू की. बसा बसा. हा वहिनी, वहिनी थांबा की. फॅक्टरी चाललं ना, चला सोबत जाऊ. अहो नाही, फॅक्टरीवर नाही, माझं जरा दुसरं काम आहे. एका बाईला भेटायला चालले. कोणाला? हो काही माहित नाही, रात्री फोन आला होता. बोलण्यावरून तरी वाटलं अडचणीत असणार. प्रत्यक्षात भेटूया मग बोलूया असं म्हणाले. तिलाच भेटायला चालले. पण हाय तरी कोण? अहो सांगते काय, मला खरंच काही माहिती नाहीये. काहीतरी मदतीची अपेक्षा असणार. बघून येते काय म्हणते ते. बरं, कुठं भेटणार आहे? नाही म्हणजे एकट्या चालल्या म्हणून विचारलं. गांधी मैदानाच्या मागच्या बाजूला भेटते तिला. मग सोडू का तिकडं? अहो नको, मी जाईन. बर. बया तीच नसेल ना? एवढी भारी मिसळ किती दिवसांनी काढली? वर्षांनीच म्हणा की. जयराज दादानी तर योगाडा फोडायला धाडलं होतं ना आपल्याला. अरे जिथला खातोय तिकडे तोडफोड करायची नसते, खाल्ल्या अन्नाला जागायचं असतंय. माझं तर खाणं अजून झालंच नाही बाबा, मला आणखी पाहिजे. ही बी आणखीन 1-2 प्लेट हानीन बघ. हो ताई, मला आणखी 1 प्लेट द्या. यांना कट द्या. हो बर. राजे, अगं हे काय करण्यासाठी आलते आणि काय करायले? अगं तेच तर पाहिजे मम्मी आपल्याला. आपली मिसळ ह्यांना यांचं काम इसरायला भाग पाडतीये. आणि राग बी आपल्या मिसळीचा नादच नाही बघ. ओनली MH नाही, सुट्टीच नाही. मारी काम दणक्यात चाललंय वाटतं. त्या दोन्ही पैलवानांनी सामाना सकट पोत्यात भरून परत पाठवतात माझी माणसं. मजा बघायला आता जावंच लागते. अरे दाद्या, बघ आई बघ. इकडे काय करायचं? थांब विचारून येतो. काय गरज नाही, गप्पट. कोण रे? तुमचा बाप आहे जयराज थोरात. अरे भुसनाळ्यांनो, कशासाठी पाठवलेलं? आणि काय करताय? मिसळ खाताय, झणझणीत मिसळ देतो तुम्हाला. राहतात ओ पैलवान, काल फुकटात मिसळ खाऊन गेला, आज तरी यांचे पैसे देऊन जावा. अरे चेकी लवकर, तुमच्या तर ना आता. ललिताबाई शिराळकर तुम्हीच ना? हो बोला. नमस्कार, मीच कॉल केलता तुम्हाला. तुम्ही कोण? म्हटलं ना, माझ्या नावापेक्षा मला तुम्हाला जे काय सांगायचंय ते जास्त महत्वाचं आहे. आता तुमचा कितपत विश्वास बसेल तर ठाऊक नाही, कारण लई जुनी गोष्ट आहे ती. दाद्या, ही बाई काय माझ्या ओळखीची वाटत नाही. तुझ्या ओळखीची आहे काय? नाही रे, ती बी नाही ओळख. एवढं रंगून काय सांगायली ती बी कळानं झाली. अरे जाऊ दे, सोड. आपल्याला काय करायचं असेल त्यांचं काही काम. काय आता?
नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? कसं आहे, माझ्याकडे काही पुरावा नाहीये. नाही तर तुमच्याकडे येण्याऐवजी मी थेट पोलीस स्टेशनलाच गेले असते. मग तुम्हाला अगोदर सांगणं मला जास्त महत्वाचं वाटलं, म्हणून तुम्हाला भेटायला बोलवलं. आता मी जे काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. मला तुमच्या नवऱ्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे. दाद्या, आई, 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 डोळे उघड की. आई, आई, डोळे उघड. आई, ए, आई उठ की. आई, आई, अगं डोळे उघड की. हा हा, हॅलो ॲम्ब्युलन्स. ओ दादा, पाणी आणा की. आई, आई, डोळे उघड नाही. ए चिन्या, जा रिक्षा घेऊन ये, आईला हॉस्पिटलला नेऊया. अरे दाद्या, हाड वगैरे मोडला असेल तर अवघड होईल. ॲम्ब्युलन्सला बोलवली मी. अरे पण मग तेवढं वय 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 ॲम्ब्युलन्स घेऊन जाऊ, यांचं बरोबर आहे. आई उठ की.